आज आपण बनवणार आहोत मस्त बीटाची पौष्टिक, ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे, अशक्तपणा वाटतो, त्यांच्यासाठी हा पदार्थ खूप उपयोगी आहे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आणि बीटामध्ये आपल्याला खूप सारे कॅल्शियम असतात, आयरन मिळतं, त्यामुळे हा पदार्थ नक्कीच ट्राय करा। तर आपण 2 बीट घेतलेले आहेत, किसून घ्यायचे। ते किसल्यावर जेवढं वाटी बीट भरेल ना, 2 वाटी माझं बीट भरलेलं आहे। मोजून वाटीचं प्रमाण 1 वाटी रवा आणि 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे। तर आपण आता तेलामध्ये रवा मस्त तूप टाकून भाजून घ्यायचा आणि रवा बारीक मंद आचेवर बारीक गॅसवर ब्राऊन होईपर्यंत भाजला की तो काढून घ्यायचा। आणि त्यानंतर आपल्याला बीट घालायचं। बीट पण मस्त परतून घ्यायचं, जेणेकरून त्याचा जो वास आहे ना, उग्र वास येतो त्याला, कडसरपणा तो निघून जाईल। मस्त मंद आचेवर छान शिजू द्यायचा। मग गूळ घालायचा। गूळ घातला का झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचा मस्त बारीक गॅसवर। आणि मग त्याच्यामध्ये रवा घालायचा। रवा घातला का माझ्याकडे थोडी मिल्क पावडर होती, वेलची पावडर पण तुम्ही घालू शकता। मिल्क पावडर नाही घातली तरी चालेल, स्किप केली तरी चालेल, माझ्याकडे होती म्हणून मी घातली। आणि मस्त हे मिश्रण परतून घ्यायचं। एक 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं। झाकून ठेवल्यानंतर छान असं मऊ मिश्रण